क्लास 1 रँक अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 9वीचं प्रॅक्टिस सेट 1.3 बघत आहोत. याआधी आपण 1.2 आणि 1. हा कव्हर केलेला. हा आपला लास्ट प्रॅक्टिस सेट आहे 1.3. काय दिलेलं आपल्याला क्वेश्चन, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन द इफ अँड देन फॉर्म. म्हणजे आपल्याला प्रश्न दिलेला असणार आहे आणि आपल्याला काय करायचं, त्याला इफ आणि देनच्या फॉर्म मध्ये आपल्याला त्याला लिहायचे. प्रश्न काय आपला, द अपोजिट अँगल्स ऑफ अ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे पॅरलोग्राम जो असतो त्याच्या अपोजिट अँगल काय दिले तर कॉन्ग्रुएंट दिले. तर आपल्याला काय करायचं, तिथं एफ आणि देनच्या फॉर्म मध्ये लिहायचं. आपण काय म्हणणार, इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम. म्हणजे आपल्याला जर काय दिलेले यांनी पॅरलोग्राम म्हटलेले प्रश्नामध्ये, मग हा जो पॅरलोग्राम आहे हा जर क्वाड्रिलॅटरल असेल म्हणजे त्याला 4 बाजू असतात, तो काय असतो क्वाड्रिलॅटरल. आता हा जो पॅरलोग्राम आहे हा जर आपल्याला क्वाड्रिलॅटरल असेल देन द अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. मग आपण कसं लिहू शकतो याला, इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम. म्हणजे दिलेला क्वाड्रिलॅटरल जर पॅरलोग्राम असेल तर त्याच्या अपोजिट अँगल्स काय असतात, एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतं. म्हणजे अपोजिट जे अँगल असणार आहे ते काय असतं, एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतात. आपल्याला काय करायचं, इफ आणि देनच्या फॉर्म मध्ये लिहायचे. दुसरा काय दिलेला आहे, द डायगोनल ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. आता दुसरा प्रश्न काय, डायगोनल जे आहे त्या काय म्हटलंय, रेक्टँगलच्या कॉन्ग्रुएंट म्हटलेलं. मग इथे पण आपण काय करणार, इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल. म्हणजे आपल्याला दिलेला जो क्वाड्रिलॅटरल आहे तो जर रेक्टँगल आहे तर त्याचे डायगोनल काय असतात, कॉन्ग्रुएंट असतं. मग आपण काय म्हणणार, देन इट्स डायगोनल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे प्रश्न काय होता, डायगोनल ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. मग आपण उत्तर काय लिहिलंय त्याचं, इफ लावायचं आपल्याला, इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल. काय लावायचं आपल्याला, इफ लावायचं आहे. जर दिलेला क्वाड्रिलॅटरल हा रेक्टँगल असेल तर देन लावायचं आहे, नंतर इट्स डायगोनल आर कॉन्ग्रुएंट. हा काय होता आपला सेकंड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन दिलेले आपल्याला, इन ॲन आयसोस्केल ट्रायंगल द सेगमेंट जॉइनिंग द व्हर्टेक्स अँड द मिड पॉइंट ऑफ द बेस इज अ परपेंडिक्युलर टू द बेस. याच्यामध्ये पण आपल्याला इफ लावायचा आणि देन लावायचा. हा जो इन आहे त्याच्या ठिकाणी आपण काय लावणार आहे, इफ अ ट्रायंगल इज ॲन आयसोस्केल. म्हणजे आपल्याला दिलेला जो ट्रायंगल आहे तो जर आयसोस्केल असेल तर काय, सेगमेंट जॉइनिंग द व्हर्टेक्स. ज्या व्हर्टेक्स मधून ज्या सेगमेंट आपण जॉईन करतो मिड पॉइंटला, टू द बेस अँड द परपेंडिक्युलर टू द बेस. म्हणजे आयसोस्केल ट्रायंगल दिलेला आहे आणि जे व्हर्टेक्स आहे हे जे व्हर्टेक्स आहे त्याला काय केलं आपण, जॉइनिंग टू द व्हर्टेक्स अँड मिड पॉइंट बेसला अँड द परपेंडिक्युलर टू द बेस. काय असणार आहे, मग ते बेसला काय असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. आपण काय केलं, इफ आणि देन च्या फॉर्म मध्ये लिहून घेतला. हा पहिला क्वेश्चन होता. ह्याच प्रकारे दुसरा क्वेश्चन दिलेला आपल्याला, त्याला आपल्याला काय करायचं, कन्व्हर्ट करायचे. तिथे पण आपल्याला इफ आणि देनच वापरायचे. दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह करूया. क्वेश्चन 2 दिलेला आपल्याला, राईट कन्व्हर्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. म्हणजे हे स्टेटमेंट दिलेले याला काय करायचं, आपल्याला कन्व्हर्स फॉर्म मध्ये लिहायचं. पहिला प्रश्न दिलेला आपल्याला, द अल्टरनेट अँगल फॉर्म बाय 2 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट. त्याला आपण कसं लिहू शकतो, इफ अल्टरनेट अँगल made by 2 lines and its transversal are congruent then the lines are parallel. दुसरा प्रश्न आहे आपला, if a pair of the interior angle made by a transversal of 2 lines are supplementary then the lines are parallel. याला आपण कसं लिहू शकतो, मग if 2 parallel lines are intersected by a transversal, 2 parallel line इंटरसेक्ट करते ट्रान्सव्हर्सलने, देन द इंटेरियर अँगल फॉर्म आर सप्लिमेंटरी. तर इंटेरियर अँगल जे असतात मधले ते कसे असणार आहे, सप्लिमेंटरी. म्हणजे ते किती 180 फॉर्म करतील. सप्लिमेंटरी म्हणजे 180, इंटेरियर अँगल काय करतील, सप्लिमेंटरी करतील. आणि तिसरा प्रश्न दिलेला आपल्याला, द डायगोनल ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. इथे कसं लिहू शकतो ना आपण, इफ द डायगोनल ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे जे आपल्याला डायगोनल दिलेली क्वाड्रिलॅटरलची ती जर कॉन्ग्रुएंट असेल देन दॅट क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल. तर तो क्वाड्रिलॅटरल काय असणार आहे, आपला रेक्टँगल असणार आहे. हा काय होता आपला क्वेश्चन नंबर 2. प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये 2 क्वेश्चन होते, क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 जे की थेरॉटिकल होते, आपण सॉल्व्ह केलेले. उद्या आपण प्रॉब्लेम सेट बघूया. आता प्रॅक्टिस सेट आपले संपलेले. उद्यापासून आपण प्रॉब्लेम सेटला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.